दिसत असेल की एल आणि एम या दोन रेषा ज्या आहेत त्या तुम्हाला कशा दिसतात रे स्क्रीनवर, ज्या एल आणि एम? समांतर समांतर दिसत आहे. येस, पॅरलल म्हणजे समांतर दिसत आहेत. पण त्याला पॅरलल लाईन्स का म्हणायचं? कोण सांगेल का म्हणायचं पॅरलल लाईन्स? कारण समांतर आहे म्हणून एक मिनिट हँडरेज करा आणि मी ज्याला विचारेल त्यानेच उत्तर द्या. सगळे एकदम बोलायचं नाही, हँडरेज करा. ओके, तर श्याम पाटील तू सांग, समांतर रेषा आपण त्याला एल आणि एम लाच का म्हणायचं समांतर रेषा? ओके, संदीप तू सांग, हँडरेज केलेलं आहे. मॅम त्या सेम आहेत ना म्हणून त्यांचं प्लेस सेम. हा आदम बोल. ज्याचं नाव घेईल त्यानेच फक्त उत्तर द्यायचं, सगळे म्हणायचं नाही मी सांगू मी सांगू. हँडरेज करायचं फक्त. ओके, हँडरेज करायचं. अरे तुम्ही फक्त हँडरेज करा, मला नाव दिसतं तुमचं, मी ज्याला आवाज देईन, मी ज्याला बोलेन त्यानेच फक्त सांगायचं. आदम तू बोल, का यांना समांतर रेषा म्हणायचं? मॅम दोन्ही रेषा समान आहेत म्हणजे एका रेषेत आहेत, जे एकमेकांना छेदू शकत नाहीत, याला समांतर रेषा असं म्हणतात. ओके, थोडं उत्तर बरोबर आहे. अनुष्का तू सांग, अनुष्का गोरे. येस टीचर. एका प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. ओके, ते झालं तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय ते. पण अजून तुम्हाला काय माहिती आहे पॅरलल लाईन बद्दल? ओके, शिंदे तू खूप लांब जरी वाढत नेल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाही, त्यांना पॅरलल लाईन म्हणतात. ओके, आता पवार तू सांग. मॅम मी सांगू. एक मिनिट, मी सगळ्यांना चान्स देते. हा पवार बोल. मॅम ती रेषा कधीच एकमेकांना छेदत नाही, त्याला पॅरलल लाईन म्हणतात. ओके, आता तुम्ही मला सांगा की तुमच्या, आता सगळे शांत बसा, मध्ये बोलू नका. आता तुमच्या रेग्युलर जे तुम्ही शाळेत जाता किंवा डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही पॅरलल लाईन कुठे कुठे बघता? त्याचे एक्झाम्पल सांगा मला. हँडरेज करा, मग मी तुम्हाला विचारते. हँडरेज करा, कोणाला येते बघू. रोजच्या आयुष्यात तुम्ही पॅरलल म्हणजे समांतर रेषा कुठे कुठे बघता? हँडरेज करा. तेजस्विनी सोनवणे तू सांग. विंडो मध्ये पॅरलल लाईन असतात ना. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट. अजून भावना तू बोल. भावना, हँडरेज करा ज्यांना येत आहे त्यांनी. काय मला समजलं नाही. सांगू आदम? नाही नाही आदम, आता सगळ्यांना मी ज्याचं नाव घेईन त्यांनीच बोलायचं. ओके, श्रुती तू बोल. श्रुती, मॅम मी सांगू. हा श्रुती बोल. मॅम मी सांगू. मी आता मग तुमचा माईक ऑफ करेन. जर सगळे असं करायला लागलं तर माईक ऑफ करावं लागेल मला. मी ज्याचं नाव घेते त्यानेच बोलायचं ना. श्रुती बोल. मॅम खुर्चीचे पाय. खुर्चीचे पाय, व्हेरी गुड. आता पवार तू बोल. प्रीती. प्रीती बोल. स्केल मॅम. ओके, स्केल. त्याच्यानंतर आता तेजस तू बोल. तेजस. दरवाजाच्या लाईन. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आता मॅम मी सांगू.
मॅम प्लीज मी वन चान्स. मी माईक ऑफ केलंय कारण सगळे एकाच वेळी बोलतात. आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत. आता समजा दोघांना विचारलं, पुढच्या वेळी अजून दोघांना विचारेन. सगळ्यांनी एकाच वेळी उत्तर दिले तर कुणालाच कळणार नाही. ओके, तर आता बऱ्यापैकी तुम्ही बरोबर उत्तर दिलं की ज्या आपली खिडकी असते, खिडकीच्या ज्या दोन रेषा असतात त्या एकमेकांना समांतर असतात, म्हणजेच त्या एकमेकांना क्रॉस होत नाहीत, म्हणजे छेदत नाहीत. पुन्हा तुम्ही स्केल सांगितलं, स्केलची वरची लाईन आणि खालची लाईन या दोन एकमेकांना समांतर असतात कारण त्या एकमेकांना क्रॉस होत नाहीत. त्यानंतर कोणीतरी खुर्चीचे पाय असं सांगितलं, तर तेही बरोबर आहे. जे दोन पाय आहेत ते एकमेकांना छेदत नाहीत, म्हणजेच त्या एकाच आपण म्हणू शकतो प्रतलात आहेत आणि त्या एकमेकांना छेदत नाहीत. अशा रेषांना आपण म्हणतो समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन. आता यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट काय असते जी कोणीच सांगितली नाही. जे तुम्ही फक्त काय सांगितलं की ज्या एकमेकांना छेदत नाहीत आणि ज्या एकाच प्रतलात असतात, ती जी डेफिनेशन आपण म्हणू शकतो किंवा त्याची व्याख्या ती तुम्हाला स्क्रीनवर दिसते. पण अजून एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये काय असते की रेषा एल आणि रेषा एम यामधलं जे अंतर असतं ना ते कायम सेमच असतं. म्हणजे ती रेषा तुम्ही कितीही वाढवली, समजा आता या दोन लाईन पॅरलल आहेत, तर या दोन लाईन अशा जेव्हा जेव्हा वाढत जातील किंवा या बाजूला वाढत जातील, त्यातलं जे अंतर असतं ते कधीही बदलत नाही. हा महत्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की दोन समांतर रेषेमधील अंतर हे कायम सारखं असतं, त्या एकमेकांना छेदत नाहीत आणि त्या एकाच प्रतलात असतात, म्हणून त्याला समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन असं म्हणतात. ओके, आता इंग्लिश मध्ये म्हणाल तुम्ही तर parallel lines means which lines are not intersecting each other, they are in same plane and distance between the two lines are always same, that is called as parallel lines. ओके, ज्यांना इंग्लिश मध्ये ऐकायचं होतं त्यांना अशी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर जो भाग आहे तो आहे छेदिका. छेदिका म्हणजे इंग्लिश मध्ये ट्रान्सवर्सल आपण म्हणतो. आता ट्रान्सवर्सल म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय, ज्यावेळी दोन रेषा, आता त्या दोन रेषा पॅरलल असतील किंवा नसतील, तर ज्यावेळी कोणत्याही दोन रेषा आहेत त्या दोन रेषांना तिसरी एक रेषा जर दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात. म्हणजे आता आकृतीमध्ये मी तुम्हाला ॲरो करून दाखवते. या आकृतीमध्ये रेषा एम आणि रेषा एन या दोन रेषा अशा आहेत की त्या दोन रेषांना रेषा एल ही तिसरी रेषा दोन भिन्न बिंदूमध्ये म्हणजे ए बिंदू आणि बी बिंदू अशा दोन बिंदूंमध्ये छेदते, म्हणून या तिसऱ्या रेषेला छेदिका असं म्हणतात, म्हणजेच त्याला आपण ट्रान्सवर्सल असं म्हणतो. आता इथं त्यांनी व्याख्या दिली आहे, मी ब्ल्यू बॉक्स मध्ये दाखवते ही व्याख्या. काय व्याख्या दिलेली आहे, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात. ओके, आता मी माईक ऑन करते म्हणजे आता मला कळेल तुम्हाला समजलं की नाही. जस्ट अ मिनिट. ओके, तुम्हाला सांगा आता समांतर रेषा आणि छेदिका. यस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके ओके ओके, आता मला कळालं. कोणी इमोजी दाखवू नका, थम्सअप करू नका. कळालं मला की तुम्हाला सगळ्यांना समजले. आता त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो काय आहे की छेदिकेमुळे होणारे कोन. आता कोन म्हणजे काय तुम्हाला माहितीये. मॅम प्लीज तुम्ही इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करतात का? इंग्लिश मध्ये केलं ना मी एक्सप्लेन, तू नाही ऐकलं का? नो मॅम. ओके, ट्रान्सवर्सलचं करायचंय का पुढचं करायचंय? पुढचं मॅम. पुढचं मॅम. पुढचं अजून मी एक्सप्लेन केलेलं नाहीये. ओके
ओके, मी दोन्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये सांगते. आता जे पहिल्यांदा मी सांगते, हा काय झालं प्रीती? ओके, तर बघा मराठीमध्ये आपण त्याला छेदिकेमुळे होणारे कोन असं म्हणतो. आता छेदिका म्हणजे तुम्हाला आता इथं स्क्रीनवर मी जसं दाखवलं, या आकृतीमध्ये रेषा एल ही छेदिका होते आणि आता या आकृतीमध्ये रेषा AT, ज्यावेळी 2 लेटर्स वापरतात कॅपिटल लेटर्स त्यावेळी तुम्ही लाईन AT असं म्हणू शकता. आणि इथं जसं की फक्त एक लेटर वापरलंय रेषा दाखवण्यासाठी म्हणजेच लाईन दाखवण्यासाठी, त्यावेळी स्मॉल लेटर वापरायचं आणि 2 बिंदू दाखवायचे असतील त्यावेळी कॅपिटल लेटर वापरायचं. ओके, तर AT ही रेषा काय आहे? छेदिका आहे. पण कोणाची छेदिका? लाईन PQ आणि लाईन RS या 2 रेषांची AT ही रेषा छेदिका आहे. आणि आता ती छेदिका या 2 रेषांना भिन्न बिंदूमध्ये छेदते. कोणत्या भिन्न बिंदूमध्ये? M बिंदू आणि N बिंदू यामध्ये छेदते ती. आता तुम्हाला माहितीये की कोन म्हणजे काय? की 2 किरण म्हणजेच रे एकत्र आल्यानंतर जो काही कोन तयार होतो तो आपल्याला आता इथं कन्सिडर करायचा आहे. आता इथे बघा किती कोन तयार झालेत. इथे पण रे आहे म्हणजे किरण आहे, इथे एक कोन तयार झाला, इथे एक कोन तयार झाला, इथे एक, इथे एक, असे वरच्या बाजूला 4 कोन तयार झाले आणि खालच्या बाजूला पण 4 कोन तयार झाले. कशामुळं? त्या छेदिकेमुळे. आणि तेच आपल्याला पुढच्या या मुद्द्यामध्ये बघायचंय की अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. आता इंग्लिश मध्ये काय सांगते मी, लक्ष द्या. when 2 lines are there and third line is intersecting that 2 lines, then that third line is said to be transversal of that given 2 lines. When transversal is there, because of transversal there are 8 angles made. Okay, how many? 8 angles made. And now we have to see that which angles are made because of that transversal. Okay, तर आता आपल्याला कोणकोणते हे 8 अँगल आहेत ते आपल्याला बघायचे. तर आता पुढच्या आकृतीमध्ये त्यांनी पहिला जो कोन आहे तो दिलाय संगत कोन. मराठीत संगत म्हणायचं, इंग्लिश मध्ये त्याला करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणायचं. आता मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय. जस्ट अ मिनिट, आय विल शेअर द स्क्रीन. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, 2 लाईन पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ आपण. ही आहे सपोज पहिली लाईन आणि लाईन ड्रॉ केली आपण. त्याच्यानंतर अजून एक लाईन इथे ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर तिसरी लाईन म्हणजे जी छेदिका आहे ती आपण ड्रॉ केली. आणि आपण आता याला नाव देऊया, याला देऊ L लाईन, याला देऊ M, आणि ही जी आहे T फॉर ट्रान्सव्हर्सल, आपण T नाव देऊ. आता इथे बघा 1 2 3 4 असे 4 कोन तयार झालेत वरच्या बाजूला आणि इथे खालच्या बाजूला पण 4 कोन तयार झाले. आता ते 4 कोन कसे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण काय करू की पहिला जो कोन आहे इथे जो तयार झालाय त्याला नाव देऊ 1, कोन 1. इथे मी नाव दिलं 1. इथे हा दुसरा कोन तयार झाला त्याला मी नाव दिलं 2. त्याच्यानंतर इथे तिसरा कोन तयार झालाय त्याला नाव दिलं 3. इथे एक कोन जो तयार झालाय त्याला नाव दिलं 4. असे 4 कोन आहेत. आता त्याच्यानंतर इथे एक कोन दाखवला मी त्याला मी नाव दिलं 5. त्याच्यानंतर 6 इथल्या कोनाला नाव दिलं मी. ओके, आणि इथे जो तयार झालाय त्याला नाव दिलं 7 आणि इथे नाव दिलं 8. अशा प्रकारे एकूण 8 कोन तयार होतात ज्यावेळी
ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका दोन रेषांना छेदत असते. आता पहिला कोन होता तो होता संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय मी तुम्हाला कलर करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की हा जो अँगल 1 आहे तो आणि अँगल 5 याला काय म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल. का म्हणायचं की या रेषेच्या म्हणजे पहिल्या रेषेच्या वरच्या भागातला कोन आणि खालच्या रेषेतला पण वरच्या भागातला कोन ही जी जोडी आहे अँगल 1 आणि अँगल 5 याला आपण काय म्हणतो संगत कोन म्हणतो. आता तुम्हाला मी अजून एक संगत कोनची जोडी दाखवते ती म्हणजे अँगल 2 आणि अँगल 6. आता अँगल 2 आणि अँगल 6 पण करस्पॉन्डिंग अँगल झाले म्हणजेच संगत कोन झाले. का कारण हा पण कोन रेषेच्या वरच्या भागात आहे आणि दुसऱ्या रेषेच्या वरच्या भागात या दोन कोनांना पण आपण संगत कोन म्हणायचं किंवा करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचं. आता त्यानंतर जी जोडी आहे ती आहे अँगल 3 आणि अँगल 7 याला पण आपण संगत कोन म्हणायचं. आणि शेवटची जोडी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते जस्ट अ मिनिट. मी येलो कलरनी दाखवते. हा एक कोन आणि हा एक कोन म्हणजे अँगल 4 आणि अँगल 8. ओके तर आता याला म्हणायचं संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके तर मी आता माईक ऑन करते. आता सांगा समजलं का? Yes, ma'am. हा बोल. हॅलो मॅम तुम्ही सगळ्या अँगल्सला नाव द्या ना म्हणजे काय तुम्ही जे 8 अँगल्स काढलेले आहेत ना त्यांना एक नाव मिनिट द्या. एकच मिनिट. अँगलचं नाव मुलांना सगळं थोडे लक्ष द्या इकडे. तुम्ही काय करता जेव्हा कोणीतरी डाऊट विचारतं त्यावेळी बाकीच्यांनी माईक ऑफ करायचंय तुमचा माईक चालू ठेवायचा नाही. आणि इमोजीज मेसेज तुम्ही सेंड करू नका. क्लासमध्ये डिस्टर्ब होतं. तुम्हाला जे काही बोलायचंय हँड रेज करा त्यानंतर बोला किंवा माईक ऑन करा आणि त्यानंतर बोला. पण कंटिन्युअस इमोजीज मेसेज सेंड करायचे नाहीत. ओके आणि एक ज्यावेळी कोणी स्टुडंट बोलत असेल त्यावेळी बाकीच्यांनी माईक ऑफ करायचं. ओके तर आता कोण विचारत होतं डाऊट? मॅम मी. हा बोल काय डाऊट आहे? मॅम तुम्ही 8 अँगल्स तयार केलेले आहेत ना तर त्यांना नाव दिलं असतं तर कळलं असतं. जसं तुम्ही TL दिलंय तसं मग TUV असे नाव दिले असते तर. नाव दिल्यावर जास्त कन्फ्युजन होईल म्हणून मी नंबर का दिले की नंबर तुम्हाला लगेच आयडेंटिफाय होतील की अँगल 1 अँगल 5 हे इक्वल आहेत अँगल 2 अँगल 6 हे इक्वल आहेत. जोडी दिलेली मी आणि कलर वेगवेगळा वापरला म्हणजे त्या जोड्या तुमच्या लगेच लक्षात येतील म्हणून. आता मी स्क्रीनवर तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवते बघा. कसं ड्रॉ करून दाखवते की पहिली जोडी कोणती होती? एक मिनिट. पहिली जोडी आहे आपली जी इक्वल आहे करस्पॉन्डिंग अँगल अँगल 1 इज इक्वल टू अँगल 5. त्याच्यानंतर अँगल 2 आणि अँगल 6. त्याच्यानंतर अँगल 5 अँगल 3 आणि अँगल 7 अँगल 7 आणि अँगल 4 आहे इक्वल अँगल 8 ला. आता मी इक्वल म्हणते पण हे इक्वल कधी होतात? ज्यावेळी या दोन रेषा समांतर असतील म्हणजे L ज्यावेळी पॅरलल आहे M ला आणि T ही ट्रान्सव्हर्सल आहे त्याच वेळी हे सगळे जे कोनाच्या जोड्या दाखवल्यात मी त्यावेळी त्या इक्वल असतात. म्हणजे दोन रेषा जर पॅरलल आहेत तिसरी रेषा ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे तर त्याच्या संगत जोड्या ज्या आहेत त्या इक्वल असतात. इक्वल म्हणजे जसं मी आता जोड्या दाखवल्या अँगल 1 इज इक्वल टू अँगल 5 अँगल 2 इज इक्वल टू अँगल 6 अँगल 3 इज इक्वल टू अँगल 7 and angle 4 is equal to angle 8. आता माईक ऑन करते. आता कळालं का मला सांग.
आता समजलं? मी माईक ऑन केलंय तुमचा, आता समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बघा तुम्ही Yes, पुन्हा ma'am. एकदा इमोजी सेंड करायला लागला. इमोजी सेंड करू नका, मेसेज थम्सअप करू नका. तुम्ही फक्त ओरली मला सांगा माईक ऑन करून की समजलं किंवा नाही समजलं. ओके? Yes, ma'am. मॅम Yes, ma'am. दिलं असतं तर समजलं नसतं, तर तुम्ही नंबर Yes, दिला ma'am. म्हणून समजतंय. हा. हॅलो ओके. मॅम. तर आता जे आपण बघितलं ते होतं करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजेच मॅम संगत कोण बघितले आपण. ओके. आता मॅम याच्या तुमची पुढं स्क्रीन दिसत नाहीये. मॅम दिसते मॅम. दिसत नाहीये मॅम. फळा दिसत नाही. तिच्या मी स्क्रीन आता दिसत बंद नाही. केलाय फळा जो आता मी शेअर केली. मॅम स्क्रीन दिसत नाही. हॅलो मॅम. पूर्ण हॅलो मॅम, मला डाऊट आहे. हा बोल. मॅम तुम्ही ते अँगल 1 अँगल 2 केलं होतं, त्याच्यामध्ये इज इक्वल्स टू चं साइन होतं, तर तिथे अँड किंवा कॉन्ग्रुएंट येतं ना? हा तेही करू शकता तुम्ही. मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त इज इक्वल टू दाखवलं, म्हणजे हा आणि हा कोण इक्वल आहे असं. ओके ओके. येस मॅम. आता तुमच्या हॅलो मॅम, मला काय बोलायचंय. हा बोल. मॅम संगीता मॅमने प्रेझेंट लिंक टाकली पण मला दिसत नाहीये. परत एकदा टाकतील त्या क्लास संपायच्या आधी. ओके. तर आता संगत कोणची जोडी आहे. हा मॅम मला बी आली नाहीये ती लिंक. काय झालं? टीचर आम्हाला पण आली नाहीये. ओके ओके लिंक चालते मॅम ते. मला आली नाहीये. ओके. इकडे मॅम, लक्ष मला द्या. हा ती जी लिंक आहे अटेंडन्स लिंक, ती मी सेंड नाही करत, ती संगीता मॅम करतात. तर क्लास संपायच्या आधी त्या अजून एकदा शेअर करतील. ऑलरेडी त्यांनी केली होती, पण मग अजून एकदा त्या करतील, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आता दुसरा जो पार्ट आहे तो आहे, नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे इंटेरियर अँगल्स, म्हणजे आंतरकोन. आंतरकोन म्हणजे काय? ज्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ट्रान्सव्हर्सल आहे, तर या दोन रेषांच्या आतमध्ये जे कोन आहेत त्याला आंतरकोन म्हणायचं. आता जो आपण करस्पॉन्डिंग बघितला तो एका रेषेच्या वरचा होता आणि खालच्या रेषेच्या पण वरचा अँगल होता. पण आता आंतरकोन म्हणजे काय? या दोन रेषा आहेत, त्यामध्ये जे इथे दोन आहेत आणि इथे दोन आहेत, या चार कोनांना आपण म्हणतो आंतरकोन, म्हणजे इंटेरियर अँगल्स. ओके. आणि आता त्याच्याच पुढचा जो पार्ट आहे तो काय आहे? इथे दिलाय बघा पुढचा पार्ट, व्युत्क्रम कोन, म्हणजे अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय? की ज्या दोन रेषा आहेत त्यातले अल्टरनेट, म्हणजे तुम्ही जर एका साईडचा कोन कन्सिडर केला एका रेषेच्या, तर त्याच्या बरोबर उलट्या बाजूला त्याची जोडी असते. मी तुम्हाला फिगर काढूनच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्या व्युत्क्रम कोनाचे दोन प्रकार असतात. एक असतात आंतर व्युत्क्रम कोन आणि दुसरा असतो बाह्य व्युत्क्रम कोन. म्हणजे काय? अल्टरनेट इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूचे, इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूचे. तर आपल्याला आता ते कोण बघायचे आहेत. तर ओके, कोणाला काही बोलायचं होतं का? हँड रेज केलाय अनुष्का. मॅम एक मिनिट बोलू का? हा शिंदे बोल. तुम्ही दोन्ही याच्या फिगर काढून दाखवशाल का? इंटेरियर आणि एक्सटेरियरच्या पण दोघांच्या. इंटेरियर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलच्या. इंटेरियर अँड अल्टरनेट अँगल. हो 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 काढते, एक मिनिट. हो.
या ज्या मी काढल्या होत्या आकृत्या तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील, तर ती होती करस्पॉन्डिंगची, म्हणजे संगत कोणाच्या आकृत्या काढल्या होत्या मी. आता मी तुम्हाला दाखवते अल्टरनेट इंटेरियर एक्सटेरियर अँगल कशाला म्हणायचं. आता पहिली एक लाईन मी ड्रॉ केली, त्याच्यानंतर दुसरी लाईन ड्रॉ केली. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाहीये. दिसतीये ना? ज्यांना दिसत नसेल ना त्यांचा काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल. तुम्ही जिथे रेंज असेल ना तिथं बसा, म्हणजे सगळ्यांना दिसेल. ओके, तर बघा आता इंटेरियर अँगल म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवते आणि मी नंबर देऊनच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे मी नंबर 1 दिला, इथे नंबर 2 दिला, त्याच्यानंतर इथे नंबर 3 आणि इथे नंबर 4. माईक ऑफ करा, माईक ऑफ करा, माईक ऑन ठेवू नका. ओके, तर इथे बघा हा जो अँगल 1 आहे आणि हा अँगल 3 आहे आणि इथे अँगल 2 आणि हा अँगल 4. आता यामध्ये मी तुम्हाला जोड्या लिहून दाखवते की अँगल, जस्ट अ मिनिट, अँगल 1 जो आहे तो आणि अँगल 3, अँगल 1 आणि अँगल 3 हे जे दोन आहेत ते इंटेरियर अँगल आहेत, म्हणजे रेषेच्या आतले अँगल आहेत, पण ते अल्टरनेट आहेत. म्हणजे या बाजूचं इमोजी या बाजूचा आणि इकडे अँगल 2 जो आहे तो आणि अँगल 4 हे सारखे आहेत. का सारखे आहेत? कारण ते क्लास डिस्टर्ब होता मॅम. तेजस, त्याच्यानंतर विशाल पाटील, असं नाही करायचं. संदीप महाले, विशाल पाटील, तुम्ही असं का करता रे? कंटिन्युअस तुम्ही इमोजी सेंड करताय. मी काय सांगितलं? ओके, मी आता ऑफ केले. आता एकदा चेक करा इमोजी सेंड होतीये का? नाही. ओके, मी इमोजीचा ऑप्शनच बंद करते म्हणजे कोणीच डिस्टर्ब करणार नाही क्लासमध्ये. ओके, सगळे इथं आपण शिकायला आलोय ना, मग असा त्रास नाही द्यायचा. ज्यांना नाही कळत त्यांनी नीट ऐकून घ्या, ठीक आहे. आता या आकृतीमध्ये अँगल 1 आणि अँगल 3 हे काय आहेत? इंटेरियर अँगल आहेत, म्हणजेच अंतर कोन आहेत, पण रेषेच्या एका बाजूचा एक अँगल आहे आणि रेषेच्या एका बाजूचा एक अँगल आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन, पण तो काय आहे? अंतर कोन आहे, ठीक आहे. आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे काय? रेषेच्या बाहेरचा, वरच्या रेषेच्या वरचा आणि खालच्या रेषेच्या खालचा. आता जे मी दाखवलं ते इंटेरियर अँगल आहेत, पण ते अल्टरनेट इंटेरियर अँगल. आता मी त्याच आकृतीमध्ये तुम्हाला अंतर व्युत्क्रम कोन पण दाखवते. आता हा जो कोन आहे हा आणि हा कोन मी तुम्हाला पुन्हा एकदा कलर करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणता कोन मी तुम्हाला सांगते. ओके, याला आपण नाव देऊ 5, याला नाव देऊ 6, याला 7 आणि याला 8. तर कलर आपण वेगळा देऊ, इथे ब्ल्यू कलर देऊ. अँगल 5 आणि अँगल 7 आणि त्यानंतर वेगळा कलर घेऊ आपण. ओके, हा एक आणि हा एक. आता मी जे काढलेलं आहे कलर दिलेत, कोणता? अँगल 5 आणि अँगल 7 हे आहेत एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे व्युत्क्रम कोन, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि अजून एक जोडी आहे अँगल 6 आणि अँगल 8. ओके, आता मराठीत पुन्हा एकदा सांगते. जेव्हा छेदिका दोन रेषांना छेदते त्यावेळी 8 कोन तयार होतात. तर पहिले जे आपण बघितले होते ते करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन, आणि आता बघतोय ते
आंतरकोन म्हणजे हे जे 4 आहेत 1 2 3 4 याला आंतरकोन म्हणायचं. पण हे जे एका बाजूचा हा आणि एका बाजूचा हा याला व्युत्क्रम कोन म्हणायचं. आंतर व्युत्क्रम कोन त्याच्या 2 जोड्या असतात आणि बाह्य व्युत्क्रम कोनच्या पण 2 जोड्या असतात. 5 आणि 7 हा अँगल, 6 अँगल आणि 8 अँगल अशा प्रकारे 4 जोड्या असतात. 2 जोड्या आंतर व्युत्क्रम कोनाच्या, 2 जोड्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या. आता इंग्लिश मध्ये सांगते. when two lines are parallel and one line is crossing that two lines, that is called as transversal. And whenever we are considering that angle 1 and angle 3, that two angles are said to be alternate interior angles. So there are two pairs of alternate interior angles and two pairs of exterior alternate angle. So angle 5 and angle 7 are exterior alternate angle, and angle 6 and angle 8 are also called as exterior alternate angles. म्हणजे अल्टरनेट अँगल्सच्या 2 प्रकार जे आहेत, एक आहे ते इंटेरियर, एक आहे ते एक्सटेरियर. तर आपण त्या जोड्या मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला आता जो पॉइंट शिकायचा होता तो आपला झालाय. कोणता? संगत कोन, आंतरकोन, बाह्य कोन. आता ज्यांना डाऊट आहे त्यांनी विचारू शकता. समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. हॅलो मॅम. Yes, ma'am. हा आदम बोल. आदम बोल. ह्याला इंग्लिश मधून नाव दिल्यावर ह्यांच्या जोड्या आता कसं लिहायच्या? इंग्लिश मधून म्हणजे लेटर नाव दिलं तर का? यस मॅम. यस मॅम. ओके ओके, ते पण एक्सप्लेन करते. बघा आता समजा मी इथं नाव दिलं ए, परत इथे जो हा बिंदू आहे त्याला नाव दिलं बी आणि हा वरचा बिंदू आहे त्याला नाव दिलं सी, इकडे नाव दिलं डी. तर आता मला जर हा कोन दाखवायचा आहे अँगल 5, तर मी कसा लिहिणार? अँगल ए बी सी. अँगल एबीसी म्हणजे अँगल ए बी सी म्हणजे बी आपण जिथे कोण तयार होतो तिथलं लेटर मध्ये आलं पाहिजे आणि ज्या 2 बाजू आहेत, किरण आहेत, त्या 2 बिंदूंची नावं पहिलं आणि शेवटचं आलं पाहिजे. जिथे कोण तयार होतो ते मधलं आलं पाहिजे. म्हणजे इथे बी च्या जागी कोण तयार होतो. मग आपल्याला जर 5वा अँगल दाखवायचा असेल तर अँगल ए बी सी हा अँगल म्हणजे हा 5वा अँगल आणि आता 5वा अँगल 7व्या अँगलला इक्वल आहे. मग मी कसं दाखवणार इथं? अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल, आता इथे मी नाव दिलं समजा पी, या बिंदूला नाव दिलं क्यू आणि या बिंदूला नाव दिलं आर. अँगलचे नेम देतात ना ते थोडं डार्क कर जा, दिसत नाहीये. ओके, अँगल पी क्यू आर. ओके, हा अँगल पी, हा अँगल क्यू आणि हा अँगल आर. तर ज्यावेळी तुम्ही 3 लेटर वापरता त्यावेळी जे पहिलं आणि शेवटचं लेटर असतं ते काय असतं? किरण जो असतो तुमचा त्या साइडचे 2 नाव असतात आणि जिथे अँगल तयार होतो ते लेटर तुम्हाला मध्ये लिहावं लागतं. कळालं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, जस्ट अ मिनिट. आपण आता तुमच्या सिलेबस कडे जाऊ. तुमच्या सिलेबस मध्ये ओके, तर आता ह्या जोड्या आपण बघितल्या व्युत्क्रम कोनाच्या. बघा मी जसं लिहिलंय तशीच इथं नावं दिलीत. म्हणजे 3 लेटरचा वापर करायचा. जिथे कोन होतो तो लेटर मध्ये घ्यायचं आणि जिथे किरणच्या बाजू असतात ते लेटर पहिलं आणि शेवटचं घ्यायचं. ओके, तर आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला एक्सरसाइज. ओके, आता इथे काय दिलंय? सराव संच 2.1. सराव संच आपल्याला बघायचंय.
आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, सगळे एकदम बोलायचं नाही. इथे काय विचारलंय की एक आकृती दिलीये, त्या आकृतीमध्ये जसं मी 1 2 3 4 असं नाव दिलं होतं, तसं त्यांनी काय दिलंय PQRS WXYZ. ओके, तर पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला काय करायचंय, संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या. संगत कोण म्हणजे मी जसं की पहिल्यांदा एक्सप्लेन केलं होतं, करस्पॉन्डिंग अँगल्स मीन्स व्हॉट, रेषेच्या वरचा अँगल आणि खालच्या रेषेचा खालचा अँगल, सॉरी खालच्या रेषेचा पण वरचा, वरच्या रेषेचा पण वरचा. तर आता अँगल P दिलेला आहे, त्याची जोडी कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर हँड रेज करा. अनुष्का गोरे तू सांग उत्तर. अँगल P ची जोडी काय येईल करस्पॉन्डिंग मध्ये संगत कोणाला? मॅम मी सांगू? मी पुन्हा माईक ऑफ केला. मी काय म्हटलं, मी ज्याचं नाव घेईन फक्त त्याने उत्तर द्यायचं आणि तुम्ही हँड रेज करा. मला हँड रेज केलेलं दिसतं इथं आणि मी ज्याचं नाव घेईन त्यानेच फक्त बोला. अँगल P ची जोडी आता अपूर्वा तू सांग. अपूर्वा. एकनाथ. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट उत्तर एकनाथ दिल. एकनाथ, अँगल Q ची जोडी कोणती येईल? एकनाथ. QR X सॉरी अँगल QR नाही, X येणार. एक मिनिट. आता श्याम पाटील तू सांग, अँगल R ची जोडी काय येईल? श्याम पाटील. श्याम पाटील. वाय. ओके, आता नेक्स्ट प्रथमेश जगताप तू सांग, अँगल S ची. प्रथमेश जगताप. जेड. अँगल काय येईल जोडी? झेड. ओके, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. आता आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या हँड रेज करा ज्यांना येते त्यांनी. अँगल एस ची अल्टरनेट इंटेरियर अँगल शोधायचंय तुम्हाला. आता समाधान आहिरे. मॅम प्लीज मी सांगू. समाधान आहिरे. मॅम मी सांगू कोण प्लीज. बोलतंय? मॅम मी सांगू आता? मॅम मी. जस्ट अ मिनिट, हँड रेज करा, मी नाव बघतीये. गोकुळ तू सांग. मॅम तुम्ही मला प्लीज. येस. एक्स इन मॅम. अँगल X, हा करेक्ट आहे. S ची जोडी X येणार. त्यानंतर तेजस तू सांग. मॅम मी. टीचर यस. मॅम मी प्लीज. मॅम मी. सगळे मॅम मी कोणाला सांगणार? तुम्ही, मी नाव बघेपर्यंत प्रत्येक जण कोणीतरी बोलतंय. ओके, महाले तू सांग. मला सांगू द्या ना मॅडम. महाले. येस मॅम. अँगल W ची जोडी काय येईल? अँगल W अँड अँगल R, कारण ते अपोजिट अँगल. मॅम. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. गोकुळ आणि महाले, व्हेरी गुड. आता त्यांनी त्याच्यानंतर एक क्वेश्चन विचारलेला आहे, स्क्रीनवर तुमच्या मी दाखवते. शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा आणि जोड्या सांगा. आता या आकृतीमध्ये आंतर व्युत्क्रम कोण कोणते सांगा. म्हणजे अल्टरनेट इंटेरियर अँगल. मॅम मी सांगू? मॅम प्लीज. मॅम सांगू. नाही, सगळे मी सांगू करताय. मी माईक ऑफ केलाय. आता मी सांगते.
कारण मी नाव घेईपर्यंत पण थांबत नाहीये. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय की दोन रेषांच्या आतमध्ये जे कोन असतात ते. आता इथे रेषांच्या आतले कोन म्हणजे BEHC हे 4 कोन आंतरकोन आहेत, पण त्यांनी विचारले आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे अँगल B आणि अँगल H आणि दुसरी जोडी येणार अँगल E आणि अँगल C. हे झाले आंतरव्युत्क्रम. आता संगत कोन मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स. आता यामध्ये येणार अँगल A, अँगल E, अँगल B, अँगल F, अँगल D, अँगल H आणि अँगल C आणि अँगल G. हे झाले करस्पॉन्डिंग मीन्स संगत कोन. आणि आंतरकोन मी तुम्हाला सांगितलं अँगल B, अँगल E, अँगल H आणि अँगल C. याला आपण म्हणतो आंतरकोन म्हणजे फक्त ते आतले कोन आहेत, त्या जोडी विचारली नाही. यामध्ये कोणाला काही डाऊट? नो मॅम नाही. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके ओके. आम्हाला बी सांगा मॅम. नो मॅम. आम्हाला बी सांगा मॅम. काय मॅम झालं? आम्हाला विचारा. मॅम आम्हाला विचारा. आम्हाला पण क्वेश्चन विचारा. नाव काय? नाव नीट दिसत नाहीये स्क्रीनवर तुझं. मॅम मी सांगू डबल? एक मिनिट. मी आता क्वेश्चनच नाही विचारला, मीच उत्तर दिलं ना. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही. ओके. तर इकडे लक्ष द्या. आता त्यांनी काय दिलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आता जे मी तुम्हाला सांगितलं आता ते फक्त त्यांनी काय केलंय, एक प्रयोग दिलेला आहे. त्या प्रयोगाद्वारे तुम्हाला हे लक्षात येईल की ते अँगल का इक्वल येतात. ओके. तर हे तुम्ही रीड करा घरी आणि प्रयत्न करा की तुम्हाला तो जो प्रयोग आहे तो येतो की नाही. आता काय प्रयोग आहे, कृती काय करायची आहे तुम्हाला. एका वहीच्या कागदावर काय करायचं, आकृतीत जसं दाखवलंय तसं 2 समांतर रेषा काढा, एक छेदिका काढा आणि ट्रेस पेपर म्हणजे बॅक साईडला पुन्हा ते उठतं तसा पेपर घेऊन काय करायचं, त्याच आकृतीवरून पुन्हा दुसऱ्या कागदावर तीच आकृती काढायची. आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, जसं मी कलर दिले होते त्या कोनाला तसे त्या कोनाला वेगवेगळे कलर द्यायचे आणि ते कलर दिल्यानंतर तो जो कोन आहे तो कात्रीने कट करायचा प्रत्येक कोन. आणि त्यानंतर तुम्ही चेक करायचं की कुठला कोन कुठल्या कोनाला बरोबर आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या जोड्या मिळतील. जसं की संगत कोनामध्ये कोन ए आणि कोन ई हे इक्वल असतात. मग जर तुम्ही कोन ए कट केला कलर दिलेला आणि त्यानंतर कोन ई कट केला आणि तुम्ही एकमेकांवर ते ठेवून बघितले तर ते काय होणार आहेत, मॅच होणार आहेत. म्हणजेच त्याचं माप आहे ते सारखं येणार आहे. समजलं का? यस कोण प्रयोग करणार? कोण करणार? येस मॅम. येस मॅम. ओके ओके. तर मला सांगायचं हॅलो. एक मिनिट, मी माईक ऑफ केलाय तुमचा. तर इकडे लक्ष द्या. आपल्या क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत, तर एकाच क्लासमध्ये मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. तर ज्यांना आज चान्स नाही मिळाला मी पुढच्या क्लासमध्ये चान्स देईन. फक्त सगळे एका वेळी बोलू नका. ओके. येस मॅम. यस मॅम. टीचर एक होमवर्क आहे का? हा, कृती करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की कोणते कोणते कोण इक्वल येतात. हॅलो ओके. हॅलो मॅम. यस हा बोल. मॅम मला बोलायचंय काहीतरी. हा बोल हॅलो बोल मॅम. बोल. मॅम संदीप मॅम मला ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे, तुम्ही ग्रुप तयार केलेला आहे का? ग्रुप बाकीच्या मुलांनाच विचार तुझ्या सोबत जे आहे ते. कारण
माझाही नंबर ग्रुपमध्ये हो नाहीये. मॅम. केले आमचं नाही. तुझ्या friends ला विचार की तुला- यस हॅलो मॅम. ओके चलो बाय बाय. हॅलो गुड मॅम. नाईट. बाय बाय मॅम. बाय बाय. टीचर ते लिंक